नमस्कार. तुम्ही म्हणाल लेले नेहमी कुठल्या ना कुठल्या तरी प्रवासातच असतात. आहे मी प्रवासातच आहे. इंदोरहून मी अहमदाबादला आलेलो आहे. अहमदाबादला तुम्हाला सांगतो, अक्षरशः ज्या जागी मी राहिलो आहे, अहमदाबाद स्पोर्ट्स क्लब, गुजरात स्पोर्ट्स क्लब, तिथं बॅग टाकली आणि हा जो माझा मित्र आहे हा मला घ्यायला आला होता. कसा आहे ईशान? नमस्कार. एकदम मस्त. काय बाबा, कुठं चाललोय आपण? एक युनिक जागेवर चाललोय. हा त्याला म्हणतात मोढेरा सन टेम्पल. क्या बात आहे, क्या बात आहे. हा अहमदाबाद मध्ये, गुजरात मध्ये एक सूर्य मंदिर आहे आणि दुसरं आहे ते साऊथ मध्ये आहे. त्याच्यातनं ही एक वर्ल्ड हेरिटेज साईट वर आपण आता जाऊन राहिलो. क्या बात आहे. त्यामुळे चला, एक नवीन जागा बघायला मिळणार आहे, एक्साइटिंग जागा बघायला मिळणार आहे या मित्रामुळे. आणि अर्थातच आमचे ड्रायव्हर साहेब आहेत. नमस्कार. नमस्कार. चलो चलो चलो. मेहसाणा रस्त्यावरती अंदाजे 100 किलोमीटर वरती हे मोढेरा गाव आहे, मोढेरा. त्यामुळे त्या गावाच्या इथे आता आम्ही आलेलो आहोत. जवळ आलेलं आहे सन टेम्पल. इथे आत्ता G20ची समिटही झाली आहे जोरदार, त्यामुळे त्याच्याही निशाण्या दिसत आहेत. परिसरात आलेलो आहे सन टेम्पलच्या आणि एक्साइटमेंट खूपच वाढलेली आहे. परिसर सुंदर आहे, स्वच्छ आहे. तो क्या हो गया? रिकॉर्डिंग है. फिर से एक बार दबाओ. मित्रासोबत मोढेरा सन टेम्पलला आलेलो आहे. परिसर खूप छान आहे. अजून मार्चचा आज पहिला 15 असल्यामुळे ऊन कमी आहे. परंतु खरं सांगू तुम्हाला, या बाजूला बघू नका, आपण असं फिरूया. या हळू 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 हळू. आता मी कॅमेऱ्याच्या मागे येतो आणि तुम्हाला सांगतो, हे आहे मोढेराचं सन टेम्पल. काय सुंदर आहे बघा. आणि हे बघायला आता आपल्याला त्या बाजूला जायचं आहे. ऐतिहासिक मंदिर आहे आणि नितांत सुंदर आहे. त्यामुळे चला याची सैर करूया. काय कोरीव काम आहे. हा 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 हा. वाव. अफलातून कोरीव काम आहे. अकराव्या शतकामध्ये हे मंदिर उभारलं गेलं होतं आणि आजही ते दिमाखात उभं आहे. मोढेरा सन टेम्पल एका बाजूला आहे आणि याच सूर्य मंदिराच्या समोर अफलातून वाव आहे. हे बघा. हा 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 हा. क्या बात आहे. किती सुंदर आहे बघा. असा माझा मित्र सांगतोय की इथे मल्लिका साराभाई त्यांच्या शिष्यांसह नाच करतात याच पायऱ्यांवर उभं राहून. काय दृश्य असेल खरोखर.
प्रत्येक पायरी ही वेगळी हे लक्षात येत आहे का तुम्हाला? इथे एक वेगळं मंदिर आहे, इथे वेगळं आहे. प्रत्येक ठिकाणी छोटा दिवा लावून त्याचं सुशोभीकरण परंतु छान पद्धतीने केलं गेलं. हो. मागे मागे पुढे तुम्ही कागद पकडे. मॅजेस्टिक, अप्रतिम. वाव. सूर्य जेव्हा उगवतो तर ह्या बाजूनी आणि ह्या बाजूनी जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा जी पहिली किरणं असतात ती बरोबर अचूक सूर्य मंदिराच्या गाभाऱ्यात पोचतात. हे पुढचं मंदिर आहे आणि ते जे मागचं दिसतंय अकराव्या शतकामध्ये उभारलेले मंदिर म्हणजे खरोखर चमत्कार आहे. स्थापत्यशास्त्राचा नमुना आहे, सुंदरतेचा नमुना आहे. सुनंदन लेले, मोढेरा सूर्य मंदिर.